सर्वात मोठी बातमी, शरद पवार भ्रष्टाचारांचे सरदार आहेत, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केली. त्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले आहेत. शरद पवाराबद्दल बोलाल तर येत्या विधानसभेस फटका बसेल, त्याच्याबद्दल बोलू नका. आमच्या नेत्यावर टीका करणे चुकीचे आहे, असे उत्तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लहदे यांनी दिले. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीला लहदे यांनी पत्र लिहिले आहे. पुण्यातील बालेवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पवार भ्रष्टाचारांचे सरदार आहेत, अशी टीका केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यास भोसरीचे माजी आमदार, अजित पवार गटाचे नेते विलास लहदे यांनी उत्तर दिले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे.